स्मार्ट मीटर विरोधात शांती चौकात माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली सीटूच्या वतीनं जेल भरो आंदोलन करण्यात आलं। स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात, कामगार कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, विडी कामगारांना कायदेशीर किमान वेतन व रोख मजुरी द्यावी आणि वाढती महागाई व बेरोजगारी रोखावी, पेट्रोल व गॅसच्या किमती कमी कराव्यात या मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स सीटूच्या वतीने सोमवारी सोलापुरात जेल भरो आंदोलन करण्यात आले। हजारो कामगारांनी लाल झेंडे हातात घेऊन शांती चौक परिसर दणाणून सोडला। पोलिसांनी सुमारे 400 आंदोलकांना ताब्यात घेऊन जेल रोड पोलीस ठाण्यात हलवले आहे। यावेळी सीटूचे राज्य उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड नरसय्या आडम, राज्य महासचिव कॉम्रेड एम.एच. शेख आणि कॉम्रेड नलिनी कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले। या प्रसंगी आडम यांनी सरकारवर जहाल टीका करत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले तर जनतेचा आक्रोश आणखीन तीव्रतेने रस्त्यावर दिसेल असा इशारा दिला। आपल्याला सगळ्याला कल्पना, राज्यामध्ये 1,51,00,000 स्मार्ट मीटर सरकारने बसवला। मेकॅनिकल मीटर ऐवजी स्मार्ट मीटर बसवला। आता त्याला दुप्पट तिप्पट चौपट असे दर येऊ लागलेला आहे, किलो येऊ लागलेला आहे। त्याच पद्धतीनं 29 कामगार कायद्याचं 4 कामगार कायद्यात रूपांतर करून कामगारला उद्ध्वस्त करणारा केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्याकरता आज या ठिकाणी जेल भरो आपण करायचं ठरवलेलं आहे। स्मार्ट मीटर हटवा, 4 श्रमसंहिता रद्द करा, विडी कामगारांना किमान वेतन द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। कॉम्रेड नसीमा शेख, सुनंदा बल्ला, अमित मंचले, किशोर मेहता आणि सनी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दत्तनगर, मोदी परिसर, गांधीनगर, लष्कर व इतर भागातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते शांती चौकात दाखल झाले होते। आंदोलकांनी रस्ता रोखून ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना हटवण्याचा प्रयत्न केला। यावेळी काही कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तर आंदोलनात ॲडव्होकेट अनिल वासम, कॉम्रेड दत्ता चव्हाण, शेवंता देशमुख, व्यंकटेश कोंगारी, दाऊद शेख, नरेश दुगाणे, हनीफ सातखेडे, पांडुरंग म्हेत्रे, दीपक निकंबे, अभिजित निकंबे, विजय हरसुरे, विकास कमलापुरे यांच्यासह विविध भागातील कार्यकर्ते सहभागी झाले होते। आमची प्रमुख मागणी आहे, या ठिकाणी स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे। या फडणवीस सरकारने अदानीच्या घशामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था घालण्याचा प्रयत्न केलाय। लोकांच्या खिशातले पैसे लुटण्यासाठी त्याला साधन उपलब्ध करून दिलेलं आहे। म्हणून हे स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे। इतकंच नसून वाढती महागाई ही आटोक्यात आली पाहिजे। 4 कामगार कायदे करून या ठिकाणी कामगारांचे कायदे पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते सुद्धा त्यांनी मागे घेतलं पाहिजे। इतकंच नसून आज महाराष्ट्रातल्या कित्येक तरुण हे बेरोजगार झालेले आहेत, त्यांच्या हाताला रोजगार नाहीये। आपल्या सर्वांना कल्पना आहे, आम्ही या ठिकाणी स्मार्ट मीटरच्या विरोधात आंदोलन करतोय। या ठिकाणी उद्योगधंदे आणतो म्हणून ते लोकांची फसवणूक करतायत, पण प्रत्यक्षात सगळं कागदावर आहे, वस्तुस्थिती काही नाहीये। म्हणून या सरकारच्या विरोधात आम्ही आज जेल भरो करतोय।